नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे। आज नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करून आपला विरोध व्यक्त केला। काँग्रेसचे नेते बंटी शेळके यांनी या संदर्भात आपले मत व्यक्त करताना सांगितले की शहरात काही मोजक्याच लोकांना पैसे देऊन आरएल देण्यात आले आहे। बंटी शेळके यांनी एनआयटीच्या चेअरमॅनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोप केला की एनआयटीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असून काही बिल्डर्सना पैसे देऊन मान्यता दिली जात आहे आणि युवा काँग्रेसचे कार्यकर्ते हा भ्रष्टाचार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही असा इशारा देखील यावेळी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला। नागपूर सुधार प्रन्यास काम करून आलं हे नागपूर सुधार प्रन्यासचे आहे, सामान्य नागरिकांसाठी हे काम नाही करत आहे। नागपूर सुधार प्रन्यासचे आहे, हजारो लाखो प्लॉट धारकांची लूट या नागपूर सुधार प्रन्यासने केली आहे। फंड करून आले, आमचा पैसा आहे, नागपूर वासियांचा प्लॉट धारकांचा पैसा आहे, हा पैसा त्या लेआउटला विकसित करण्याकरिता लागला पाहिजे। हे लोक जे आहे मोठ्या मोठ्या बिल्डरचा विकास केला पाहिजे, डायव्हर्शन ऑफ फंड करून आले, बाकीच्या जागेवरती जो आहे हा प्लॉट धारकांचा आरएलचा पैसा हे लोक तिथे लावून आले। सर्व गदादारी हनुमान आमचे हे युवक काँग्रेसचे आमचे सन्माननीय जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहे हे जे आहे हनुमानजीच्या गदा, क्योंकि सतर्क हो जाओ भ्रष्ट अधिकारी आ रहे हैं, गदादारी सतर्क हो जाओ भ्रष्ट अधिकारी हा घंटानाद आम्ही करून आलो। झोपलेल्या प्रशासनाला जागवण्याकरता देवेंद्र फडणवीस हा झोपला आहे, मुख्यमंत्री आपल्या नागपूर शहराला असून हा झोपला आहे। हा हजारो प्लॉट धारकांची जी लूट झाली हे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसला हे दिसून नाही राहिलं। फक्त देवेंद्रचं म्हणणं काय आहे, देवेंद्रचं म्हणणं, देवेंद्र एका वाक्यात त्याच्यासाठी आम्ही म्हणून आलो क्योंकि देवेंद्र का भेजा माल कमारा कुकरेजा। आता जे आहे इन लोगों की इज्जत के ऊपर में वार करना पड़ेगा क्योंकि ये लोग जो है हे जाड्या कातडीचे लोक झालेले आहे, भ्रष्टाचार करू यांच्या कमरा ज्या आहे 28च्या कमरा या 48चा झालेल्या आहे संजय मीनासारख्या। तर याच्यामुळे कारण की सूर्यवंशीचं काय म्हणणं होतं 3000 रुपये भरा, करारनामा जरी असेल तरी तुम्हाला आम्ही आरएल काढून देऊ, आरएल का बरं नाही काढले। 1 लाख जे आहे 1 लाख प्लॉट धारकांनी जो पैसा भरला होता 3,000 रुपये भरले होते, फक्त 5,000 लोकांचे या लोकांनी आरएल काढले। 5,000 लोक कोण एखादा समजा भारतीय जनता पक्षाचा कोणता कार्यकर्ता असेल तर त्यांच्या प्लॉटच्या या लोकांनी आरएल काढले, एखादा कोकरेजा जर असेल त्या लोकांचे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।